मला घालायचा आहे बरमुटा, पण अजून काय बरमुटा वाळला नाही. एवढं हितनं सगळं कट करतो म्हणजे तयार होते बरमुटा. निघतच नाही आहे का बुडका किती पण. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. आज तारीख आहे 8 ऑगस्ट 2026. आता वाजले दुपारचे 12 आणि मला घालायचा आहे बरमुटा, पण अजून काय बरमुटा वाळला नाही, सगळा वल्लाच आहे. पॅन्ट वाळल्या का, पॅन्ट पण ओले, सगळे कपडे ओले येते. अजून काय वाळलीच नाही. ह्यो राहुलचा बरमुटा आहे, ह्यो वाळलाय बरमुटा राहुलचा, पण त्याचा बरमुटा घातल्यावर बोंबलेल ते आहे का नाही. त्यामुळे मी काय त्याचा नाही घालत. आता एक काहीतरी जुगाड करतो. माझी एक नाईट पॅन्ट आहे जुनी घरात, त्याची कापून बरमुडा तयार करतो. हो का, इथं ठेवल्या नाईट पॅन्ट. होय, लय जुनी नाईट पॅन्ट आहे. 2 वर्ष झालं मी पॅन्ट घालत होतो नाईट पॅन्ट आहे का. कशी झाले बघा, पाक खराब झाल्या नाईट पॅन्ट. जरा इकडं साईडला फाटल्या ना, म्हटलं आता ह्याचा बरमुडाच तयार करूया. आणि इथं हे लागले माग फेविक्विक आहे का, अजून निघाले नाही तरी पण वापरत होतो मी. आता करतोय याचा बरमुडा तयार कापून व्यवस्थित. मित्रांनो, मी बाहेरच आलोय पॅन्ट कापायला, कारण की घरात कात्री पित्री काहीच गावना झाले. मग एक काम करतो, या खुरप्यानंच नाईट पॅन्ट कापतो. ठीक आहे, याला धार आहे का नाही काय माहिती, याला पण काय धार नाही तर कशानं पॅन्ट कापायची काय कळना. हाय त्या ताकदीनं कापतो, धार असली काय नसली काय आहे का नाही. मित्रांनो, हे काय करतो माहिती आहे का, आता एक खुरप असं पायात धरलं पाहिजे मला आहे का नाही पॅन्ट कापायसाठी. बघा असं, तेव्हा ती पॅन्ट कापल आहे का, असं पायात धरलं या, त्याशिवाय पर्यायच नाही हो आहे का नाही. ही बघा एवढी नाईट पॅन्ट आहे ही. आता ह्याच एवढं हितनं सगळं कट करतो म्हणजे तयार होते बरमुडा. मित्रांनो आहे का नाही, असं जुगाड करायचंय. आपल्याला काय नसलं का नाही, लगेच डोक्यात आयडिया आणायची आणि जुगाड करायचं. असं माझं काम आहे. मला असं जुगाड करायला लय आवडतं मित्रांनो. मित्रांनो, कापली बघा पॅन्ट. हवा झाला आपला बरमुटा. कसा आहे, आयडिया बाहेर आहे का नाही मित्रांनो. आता ते बरमुटा वाळणच झालाय तर काय करायचं. आता घालतो यो बरमुटा, आता तो वाळूस तर का. मित्रांनो, घातला बघा बरमुटा, कसं दिसतंय बघा, एकदम व्यवस्थित दिसते का नाही. फक्त एकच प्रॉब्लेम झालाय मित्रांनो, ही बाजू लई वर कापल्या आणि ही बाजू जरा खाली कापल्या, त्यामुळं वर खाली दिसायला लागले. पण असू दे मित्रांनो, काय तवा वेळेला काय तवा आहे का नाही. मित्रांनो, ती पॅन्टीची खालची बाजू 2 कापलेल्या ठेवतो खाटाखाली, उद्या सकाळी चुलीला जाळाई होईल आहे का नाही. आणि आता मित्रांनो, मी वांग्याची झाडं काढली सगळी. मित्रांनो, जे तुम्हाला दाखवतो तो माहिती आहे का ब्लॉग मध्ये, वांग्याची झाडं सगळी काढली. ती थांबा दाखवतो तुम्हाला. ठीक आहे मित्रांनो, हा सगळी झाडं काढली आहे का, सगळा पालाच पाला पडलाय. आणि मुंग्या तर इतक्या झाल्या त्या मित्रांनो, सांगतो तुम्हाला, सगळ्या काळ्या काळ्या मुंग्या झाल्या त्या. बाई सगळ्या बोडक्याला काळ्या 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 मुंग्या. जायला भ्याच वाटते इथं. कशी तरी बका 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 भराभरा काढली, पण ही बुडकं तसंच राहिले मित्रांनो. अया इथे एक बुडका आहे, तिथे एक बुडका आहे, तिकडे 3 झाडं लावलेली, पण आता ही बुडकं निघणच झाले, त्यामुळे हाय असं ठेवलं. ठीक आहे. ओहो, मुंग्या सारखं झाडाला चिटकते त्या. नेमकं वांग्याच्या झाडाला मुंग्या का चिटकते त्या काळ्या, मला तेच कळत नाही. का वांग्याचं झाड गोड असते का काय तेच कळ ना. ओहो, हो का, निघतच नाही आहे का बुडका, किती पण हलवा निघतच नाही काय. आणि आळूची पानं पण खाली पडली ती या बाजूची आहे का, तिकडे एक वांग पडले. ते बाद आहे वांग. ओहो, मुंग्या पायाखाली चढायला लागले तर काय. सगळ्या मुंग्या पायावर चढायला लागली. ती सगळी झाडं इकडे टाकली मित्रांनो. होय मित्रांनो, सगळी वांग्याची झाडं इथं टाकली. त्याला काय काय वांगे येते मित्रांनो.
बघा ती चार पाच वांगे येते ती पण अशी पिकलेली येते एकदम. बघा हो हे काय सगळी वांगी येते आहे का. पिवळी पिवळी झार झालेली वांगी येते. म्हणलं या वांग्याचा काय उपयोग नाही. आई म्हणली टाक तोडून काय उपयोग नाही म्हणली. परत दुसरी झाडं लाव्या. आता त्या जागी दुसरी झाडे लावणार कुठली तरी. 4-5 महिने झालं वांगी झाड होती. शेवटी आई म्हणली काढून टाक. वांगे पण लय खराब व्हायला लागले त्याचे. आणि निम्मी वांगी काढले ती काय सकाळी बुट्टीत ठेवलेत आईने. निम्मी बुट्टीत ठेवली ती आणि निम्मी या पातेल्यात ठेवली ती. हवा हाय का? आता ही सगळी वस्तू अजून काही धुतली नाही ती आई ना. कसा 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 धुतो. कशा येते एकदम ताजी ताजी वांगी. भरताची पण वांगी येते बघा बाई. ही 3 वांगी येते भरताची एवढी. हो अजूनही काही 4 वांगी येते. पण भरीत करून काय उपयोग नाही. आपलं आमटी केलेली बरी आहे का नाही. धुवून टाकतो या पातेला. चला मित्रांनो आजचा ब्लॉग समाप्त करतो. जर तुम्हाला हा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.